तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक येथील शेतकरी विनोद आप्पा एकघरे आणि सुरेश काशीनाथ वलगावकर यांच्या शेतातील 36,000 रुपयांचे स्प्रिंकलर पाईप आणि विद्युत साहित्य अज्ञात व्यक्तीने आग लावून पेटवून दिले, तर विहिरीच्या बोर मशीनमध्ये डिझेल टाकून ती निकामी करण्यात आल्याची धक्कादायक घटना 31 मेच्या रात्री घडली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। विनोद रामा आप्पा एकघरे हे नेहमीप्रमाणे 1 जून रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास त्यांचे सहकारी सुरेश काशीनाथ वलगावकर यांच्यासह शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी गेले होते। रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या शेतातील साहित्याला आग लावून आगीमध्ये दोन्ही शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून उन्हाळ्याच्या दिवसात पिकांचे पाणी तुटल्याने तोंडचा घास हिरावला गेला। या प्रकरणी विनोद एकघरे यांनी हिवरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक ढोले व वामन मिसाळ पुढील तपास पोलीस करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता दीपक रेडे, अडगाव बुद्रुक। सांगा नाव। सुरेश काशीनाथ वलगावकर, राहणार अडगाव बुद्रुक, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला। मी सकाळी 8:30 वाजता 8:30ला शेतात आलो असता माझ्या वावरातील 38 पाईप मला जाळलेले दिसले। रुपयाचे होते, काय होते तुमचे पाईप? किती रुपयाचे होते? सगळे 35,000 रुपये। 35,000। हां, 35,000 रुपये। अंदाजे रक्कम 35,000 रुपये। तुम्हाला कोणाला शेक आहे काय? नाही, चेक नाही। रामा आप्पा एकघरे, माझ्या शेतात सकाळी मी 8:30 वाजता चक्राला आला असता मला ते पाईप जळलेले आणि हे मशीन जळलेली, स्टार्टर, पेटी, हे वायर सर्व जाळून खाक झालेलं, पाईपलाईनचे तोंड हे सर्व कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जाळून पूर्ण खाक झालेले होते। डिझेल टाकून जाळलेले आहे। मशीन सहित वायर आणि केबल मशीन वर बोरमधून वर ओढून आम्ही त्याची पूर्ण जाळ केली। पिंकरचा सट किती? पिंकरचा सट होता 15 पाईप आणि 37 पाईप, असे एकूण 60,000 रुपयाचे नुकसान झालेले आहे।